पत्ताकोबीची भाजी टिफिनमध्ये घेऊन जायला मुलं नाही म्हणतात. मग मी काय केलं, टिफिनमध्ये जी भाजी दिली होती ती भाजी एका प्लेटमध्ये काढली, त्यातल्या मिरच्या काढल्या, ती थोडी लांबट कापून मी भाजी केली होती. मग तिचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतले उलथण्याने. पण त्यामध्ये 1 चमचा मी टोमॅटो सॉस घातला, तो व्यवस्थित मिक्स करून घेतला. त्यानंतर एक छोटासा क्यूब मी चीजचा त्यामध्ये किसून घेतलेला आहे आणि एक अर्धा चमचा बेसन पीठ घातले. बेसन पिठाने छान असं बाइंडिंग येईल. हे सगळं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मी एक पोळी लाटून घेणार आहे. छान आपण जशी रेग्युलर पोळी लाटतो, बारीकशी अशी पोळी लाटून घेतली आहे. त्यावरती मी ही भाजी पसरवून घेतली आहे. चौकोनी आकारात मी हा पराठा लाटून घेते आहे. तुम्ही त्रिकोणी आकारात केला तरी चालणार आहे. छान असा व्यवस्थित मी फोल्ड करून घेतला आहे आणि थोडासा हलक्या हाताने याला लाटून घेतलेला आहे. आता हा पराठा आपण तव्यावर घालायचा आहे आणि मस्त असा शेकून घ्यायचा आहे. दोघं साईडने थोडंसं तेल किंवा तूप लावून आपण हा पराठा शेकून घ्यायचा आहे. लहान मुलांसाठी हा द्यायचा आहे, त्यामुळे थोडंसं तूप लावूनच याला शेकायचं आहे, म्हणजे याची टेस्ट छान येते आणि हा थोडा पौष्टिकही तयार होतो. तर या पद्धतीने कोबीची भाजीमध्ये आपण थोडंसं टोमॅटो सॉस आणि चीज घातल्यामुळे मुलं हा पराठा अगदी आवडून खातात. असे चौकोनी याचे तुकडे करून घेतले आणि टिफिनमध्ये मी हे भरलेलं आहे आणि आपला